नवीन शब्दसृष्टी निर्माण करणारा, न बोलवे परी बोलवी श्रद्धा, की त्यांना हे लक्षात आलं नाही की कावळ्याला तोच आहे का ओठ आहे. असा शब्द इकडे तिकडे कधी न होणारे माऊली, पण प्रेमाच्या अवस्थेमध्ये कसे भुलले बघा. साक्षी असेल तर प्रेम नव्हे, साक्षी जेव्हा समरस होतो हीच प्रेमाची अवस्था आहे. नमो माय भाषा. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान यांची ग्रंथ संपदा अलौकिक आणि असामान्य अशी आहे. त्यांचा अमृतानुभव, त्यांची ज्ञानेश्वरी, चांगदेव पासष्टी आणि त्यांनी लिहिलेले काही स्फुट अभंग. इतर अभंगाचा एक प्रकार असा आहे की नामपर, भेटीपर, रूपपर, आणि आता जे काही मी तुमच्या पुढे म्हणणार आहे ते पर नाही, विरहिणी. विरहिणीला कोणी विरहिणी पर म्हणत नाहीत, कारण ते पर नाही, आपल्या अंतःकरणात प्रभू प्रेमातून प्रगट झालेली एक अवस्था आहे. म्हणून याच्यातून जगताला उपदेश नाही, जगताला काही सांगायचं नाही. आपल्या अंतःकरणामध्ये प्रभूबद्दल जो प्रेमाचा उमाळा निर्माण झाला तो शब्दातून प्रगट करायचा, हाच विरहिणीचा एक अर्थ आहे. विरहिणी म्हणजे काय तर भक्तिशास्त्रामध्ये पूर्वराग, मिलन आणि विरह अशा 3 अवस्था मांडलेल्या आहेत. पूर्वरागाची अवस्था अशी आहे की आपलं उपास्य दैवत जो असतो, प्रेमास्पद जो पांडुरंग आहे, श्रीकृष्ण भगवान आहे, त्याच्याकरता मनात सतत झुरणी असते. तो माझा जीवीचा जीवलग मला केव्हा भेटेल, हे प्रभू माझ्या आतमध्ये सतत वस्ती करून राहतोस, पण असा केव्हा भेटशील, हे सखया मला तू दर्शन केव्हा रे देशील. अशी जी तळमळ, अशी जी ओढ, या अवस्थेत भक्त जेव्हा असतो तेव्हा त्या अवस्थेला पूर्वराग म्हणतात. त्याच्या पुढची अवस्था अशी आहे की त्या भक्त आणि आपल्या भक्तीच्या परिसीमेवर आल्यानंतर एक दिवस असा चमत्कार घडतो की प्रत्यक्ष प्रभू त्याला आलिंगन देतो, प्रभू त्याला उचलून घेतो. बरं का, त्यालाच आपण साक्षात्कार म्हणतो. हा सगुण साक्षात्कार आहे. आणि उचलून घेतो, आलिंगन देतो. जीवनामध्ये जीवन परिपूर्ण झालं असं वाटतं, समाधान झालं असं वाटतं. पण एक पुढची मजा अशी आहे की भक्तिशास्त्रामध्ये एक असा भाग आहे की मिलनामध्ये सांगता नव्हे तर सांगता विरहामध्ये आहे. नाही का, भक्तीची सांगता मिलनामध्ये नसून विरहामध्ये आहे. कारण काय आहे की विरहाची अवस्थाच एक अतिशय कौतुकाची अवस्था आहे. एक सुफी असा म्हणतो, तुझसे तेरी याद अच्छी है जो आने को शर्माती नहीं, तू आके चली जाती है वो कभी जाती नहीं. आपण हे प्रभू करता लावायचं बरं का. हे प्रभू, तुझी आठवण इतकी गोड आहे, इतकी सुंदर आहे. आठवणीला आम्हाला वेळ नाही, काळ नाही. आम्हाला लागेल तेव्हा तुझी आठवण करावी, लागेल तसं आलिंगन द्यावं, लागेल तितक्या वेळ जवळ घेऊन तुला बसावं. तू काही काही वेळेला येतोस, निघून जातोस. आला तरी तुझ्या भेटण्याला काही मर्यादा आहे, पण आमच्या जे काही आवडीला मर्यादा नाही. आणि म्हणून ही जी काही एक भजनाची अवस्था आहे, ही विरहाची अवस्था आहे. अजून एक दृष्टिकोन असा आहे की मूल आईच्या कडेवर असतं बरं का. आईच्या कडेवर असून ते काय म्हणतं माहितीये का, घे आई मला घे, आई मला घे. ते म्हणते, राजा आता कुठे रे घेऊ. तसं श्रीहरीच्या कडेवर असूनच त्याच्या मिलनाची जी अर्थता अभंगातून प्रगट करणं हीच विरहिणी. देव भेटला नाही असं नव्हे, भेटवा हो त्यासी असं जेव्हा म्हणतात तेव्हा काही जण अर्थ असा करतील की ज्ञानेश्वर महाराजांना या अभंग म्हणण्याच्या पूर्वी देव भेटायचा होता. तसं नाही आहे. ही एक अंतःकरणातली अवस्था आहे. काय तर आपल्यातलाच प्रभू, आपल्यातलीच ईश्वरी सत्ता त्याला परिच्छिन्न करून भोगायची नाही का. अपरिच्छिन्न जो परमात्मा आहे त्या भक्तीस्तव, प्रेमास्तव तो अप्राप्त आहे असा करून भोगायचा. म्हणजे प्राप्तामध्ये अप्राप्ताची प्रतीती भोगणं हेच विरहिणीचं भजन. आणि म्हणून निरूपण जितकं करावं तितकं विरहिणीवर थोडं आहे, पण थोडीशी जी काही वेळाची मर्यादा आहे त्याच्यामध्ये आपण आज ज्ञानेश्वर महाराजांची एक अत्यंत सुंदर अशी विरहिणी बघूया. ती विरहिणी तो पहिलं चरण असं आहे, निरखित निरखित गेली हो
आणि पाहे तव तन्मयाची झाली हो. प्रभूला बघितल्यानंतर काय वाटलं त्याची अवस्था या अभंगातून वर्णन करतात. त्याचा अर्थ असा आहे, निरखित निरखित गेली येऊन पाहे तव तन्मयाची झाली हो. असा आहे की बाहेरचं कवच आहे, पण बाहेरच्या कवचाचा भेद करून अंतरंगामध्ये डोकावून स्वरूपाची ओळख करून घेणं हेच निरखणं, हेच निरखणं. तसे अभंगातून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात विरहिणीतून, निरखित निरखित गेली हो, निरखित निरखित गेली हो. निरखित निरखित बघणं निराळं आणि निरखणं निराळं. निरखित 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 गेली हो, पाहे तव. जेव्हा मनुष्य एखादी गोष्ट सूक्ष्म विचार करून बघतो, जाणीवपूर्वक बघतो, तेव्हा त्याला निरखणं म्हणतात. निरक्षण, निरखणं असे हे शब्द आहे. पाहे तव तन्मयाची झाली हो, पाहे तव पाहे तव पाहे तव. ज्ञानेश्वर महाराज या अभंगातून सांगतात विरहिणीतून, निरखित निरखित गेले. काय घडलं? पाहे तव. वरवर बघितलं तर जगत दिसतं. पाहे तव. बघा ना, एवढा प्रभू नटलाय पण जगत दिसतं. पण निरीक्षण करून बघितलं तर अंतरंगातलं चैतन्य दिसतं, अंतरंगातला प्रभू दिसतो. पाहे तव तन्मयाची झाली. तन्मय शब्दाचा अर्थ असा आहे, तन जेव्हा हरीमध्ये लीन होतं तेव्हा तन्मय. जिथपर्यंत बाह्य जगतामध्ये बाह्य वस्तूवर मनुष्य निरीक्षण करतो तेव्हा तो काय म्हणतो? मी देह आहे, मी कर्म करताय, अशा प्रतिती जो बघत असतो. कोण म्हणतो मी ब्राह्मण आहे, कोण म्हणतो मी क्षत्रिय आहे, कोण म्हणतो मी वैश्य आहे, कोण म्हणतो मी शूद्र आहे. पण आतमध्ये डोकावून जेव्हा बघतो, पाहे तव पाहे तव तन्मयाची झाली उन्मनी मन निवाले. मन निवाले. उन्मन शब्दाचा अर्थ असा आहे की उन्मन म्हणजेच परमात्मा. उन्मन शब्दाचा अर्थ दुसरा कोणता नाही आहे. कुठे निवालं मन? नाही का, मन चंचल आहे. मन एका ठिकाणी स्थिर होणं नामेच उन्मन होणं. नाही का, उन्मन शब्दाचा अर्थ मोठा गमतीचा आहे की मन बघा इकडे जातं तिकडे जातं, तिकडे जातं तिकडे जातं, एका ठिकाणी कधी स्थिर होत नाही. पण ते स्थिर होणं याला संत उन्मन म्हणतात. आणि उन्मन दुसरा कोण नाही, परमात्मा हाच उन्मन अवस्था आहे. आय उन्मन मन निवाले. उन्मन मन निवाले. सावळे परब्रह्म. सावळे परब्रह्म भासले. सावळे
आणि काय भासलं, काय वाटलं, काय दिसलं? सावळे. ज्ञानोबारायचं पांडुरंगावर फार प्रेम, श्रीकृष्ण परमात्म्यावर फार प्रेम. श्रीकृष्णाचा अवतार म्हणजेच पांडुरंगाचा अवतार. सावळे परब्रह्म भासले, सावळे परब्रह्म भासले, उन्मनी मन निवाले, उन्मनी मन निवाले. रुपये वनिया डोळा बैसले, रुपये वनिया डोळा बैसले. काय घडलं? त्याला बघितल्यानंतर डोळ्यातच येऊन बसला. डोळ्यात बसणं म्हणजे कळलं का? जिकडे बघावं तिकडे तोच दिसावा ना. आम्ही डोळ्यात बसलो. डोळा बैसले पाहे तव, पाहे तव परब्रह्म, पाहे तव परब्रह्म भासले, पाहे तव परब्रह्म अवतरले. वर म्हणतात भासले, खाली म्हणतात अवतरले. खरंच आहे, पहिल्यांदा भासच वाटतो तो असला तरी. बघा ना, जगतरूपाने परमात्मा नटून सुद्धा भासच वाटतो ना. म्हणजे पहिला भासले आणि प्रतीती निश्चय झाल्यानंतर, साक्षात्कार झाल्यानंतर, प्रभूचं आलिंगन घडल्यानंतर, पाहे तव परब्रह्म अवतरले, उन्मनी मन निवाले, उन्मनी मन निवाले. बाप रखुमा देवी वरे विठ्ठले, बाप रखुमा देवी वरे विठ्ठले. मुसवो तोन्या मुसवो तोन्या मुसवो तोन्या मेण सांडिले, मन निवाले, बाप रखुमादेवी विठ्ठल. त्यांनी माझ्या देहरूपी मुशीमध्ये आपलं परमात्म स्वरूप पोचल्याबरोबर काय केलं? ही देहरूपाची मुस आहे नाही का? देहरूपी मुशीमध्ये त्यांनी आपलं परमात्म स्वरूप पोचल्याबरोबर मी देह, मी कर्मकर्ता, मी ज्ञाता हे अनात्म भावाचं मेन आपोआपच जळून गेलं. मुसवो तोनिया मेण सांडिले, उन्मनी मन निवाले, उन्मनी मन निवाले. सावळे परब्रह्म सावळे परब्रह्म भासले, उन्मनी मन निवाले, उन्मनी मन निवाले, मन निवाले, मन निवाले. ज्ञानेश्वर महाराजांची अत्यंत सुंदर अशी दुसरी विरहिणी आहे. इथे एक आपण थोडासा शब्दप्रयोग बदलूया. बोलताना असं बोलू, पण जाणीव अशी ठेवू, ज्ञानेश्वर महाराजांची विरहिणी म्हणण्यापेक्षा विरहिणी ज्ञानोबारायचं दर्शन
आणि म्हणून या अतिशय सुंदर अशा विरहिणीमधून महाराज म्हणतात, आपुले निरंगे येत होती साजणी, आपुले निरंगे येत होती साजणी, रंग येत होती साजणी. ज्ञानेश्वर महाराज एका साजणीला सांगतायत, एका सखीला सांगतायत, अगं मी आपल्या रंगात चालले होते. म्हणजे जीव नेहमीच आपल्या रंगात चाललेला असतो. हो, आपण आपल्या रंगातच चालतो, इतर कोणाची पर्वाच नसते आपल्याला, आपल्या रंगातच रंगून गेलेलो असतो. त्याला इतराची जाणीव तर होतच नाही, पण आपल्यातल्या परमात्माची सुद्धा जाणीव होत नाही. इतका आपल्या मीपणामध्ये रंगून गेलाय, आपल्या अहम कर्तृत्वामध्ये, अहम ज्ञातृत्वामध्ये रंगून गेलाय. म्हणून हे साधणी काय घडलं तुला सांगू. आपुले निरंगे येत होती साधणी, तव वनवासी की आळंगिले गे माये, तव वनवासी की आळंगिले गे माये. वनवासामध्ये नाही तर तसं जर बघितलं, प्रभू प्रेमाची जर प्रचिती नसेल तर जीवन वनवासच आहे. अशा जीवनरूपी वनवासामध्ये एका वनवासीने तव वनवासी की आळंगिले गे माये, बोले ना बोले ना, बोले ना बोले ना. आणि नुसतं आलिंगन दिलं नाही त्यांनी. सांगू काय सांगू तुला चालणी, अगं माझी अवस्था मोठी बिकट झाली. ओरडावं असं वाटलं, हो काहीतरी त्याच्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करावीशी वाटली, पण असं घडलं त्यांनी इतकं दृढ आलिंगन दिलं, बोले ना बोले ना. आणि त्यावेळेला मला तर बोलता येईना आणि तोही बोले ना. अहो प्रभू स्वरूपाच्या दृढ आलिंगनात असंच असतं, आपल्यालाही बोलता येत नाही, तोही बोलत नाही, फक्त एक प्रतितीची जाणीव असते. त्या प्रेमबोधाच्या अवस्थेमध्ये जीव डुंबत असतो. त्यावेळेला तोही बोलत नाही, कारण बोलण्यासारखी अवस्थाच नसते. शब्दातीत परात्पर अशी अवस्था आहे. बोले ना बोलू दे ना, येथे पाहणे ते अवघे पाहणे ते अवघे पारुषले गे माये. म्हणजे पाहणं मागे सरलं, पारुषले शब्दाचा अर्थ मागे सरणं. तेथे पाहणे ते अवघे. काय काय वेळेला आपण बघतोय असं वाटतं, पण आपल्याला दिसत नाही, बघण्याची क्रियाच थांबलेली होती. तेथे पाहणे ते असं का घडलं म्हटलं तर, पाहणं जिथून प्रतीत होतं, ज्याच्यामुळे प्रतीत होतं, तोच समोर प्रगट झाल्यानंतर तेथे पाहणे ते अवघे पारुषले गे माये. बोले ना बोलू दे ना, बोले ना बोलू दे ना. आपुले केले काही नसले हो आता, आपुले केले काही नसले हो आता. कुणाचं काय चालतं, प्रत्येक माणसाला वाटतं मी काहीतरी करतो, ठराविक मर्यादेपर्यंत ते कर्तव्य ठीक दिसतं, पण एक दिवस असं कळतं, आपुले केले काही नसले हो आता.
स्वरूपाच्या अवस्थेमध्ये वाणीही बंद होते आणि बघणंही बंद होतं. ही स्वरूपावस्था आहे, त्यालाच आपण मौन म्हणतो. ब्रह्माबद्दल सुद्धा विचारताना एकाने उत्तर दिलं, ब्रह्म कसा आहे, तो गप्पच बसला. म्हणले महाराज तुम्ही बोलत नाही. अरे म्हणले न बोलताच मी तुला उत्तर दिलं. मग निर्गुण ब्रह्माची अवस्था जर अशी, तर सगुण साक्षात्कार झाल्यानंतर काय घडलं असेल? बाप रखुमा देवी वाला विठ्ठला देखता, बाप रखुमा देवी वाला विठ्ठला विठ्ठला देखता, विठ्ठला देखता, विठ्ठला देखता, विठ्ठला देखता, बाबा रखुमा देवी वरू विठ्ठला. विठ्ठला देखता बोले ना बोलते ना, बोले ना बोलते ना, देखे पाहणे ते आवगे पारुषल गे माये, देखे पाहणे ते आवगे पारुषल गे माये, बोले ना बोलते ना, बोले ना बोलते ना, बोल रे ना बोल रे. जागृती पुसे साजणी कौन बोलिले अंगणी, कौन बोलिले अंगणी, जागृती पुसे साजणी कौन बोलिले अंगणी, कौन बोलिले अंगणी, कौन बोलिले अंगणी. याच्यावर प्राणी मात्राच्या 3 अवस्था असतात, एक जागृती, एक स्वप्न आणि सुषुप्ती. तेव्हा एक अवस्था जी आहे जागृती, जागृती पुसे साजणी कौन बोलिले अंगणी, कौन बोलिले, कौन बोलिले, कौन बोलिले अंगणी, निरखिता हो नयनी. आणि ती जेव्हा बघायला गेली अंगणामध्ये मोठा आनंद झाला. निरखिता हो नयनी, निरखिता हो नयनी, वृंदावनी देखियला मनी विधोतयाचा पंढरीरायाचा, मनी विधोतयाचा पंढरीरायाचा, 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 मनी विधोतयाचा पंढरीरायाचा, मनी विधोतयाचा. स्वप्न सांगे सुषुप्ती असे ममता हे चित्ती, असे ममता हे चित्ती. इथे एक सुंदर अशी कल्पना महाराजांनी मांडली, अतिशय सुंदर. स्वप्न सांगे सुषुप्ती. स्वप्नाला सुषुप्तीला सांगावं लागतं, कारण सुषुप्तीत सुप्त रूपाने असल्याशिवाय स्वप्नातून प्रगट होणार नाही. स्वप्न सांगे सुषुप्ती असे ममता हे चित्ती, असे ममता हे चित्ती. विठ्ठल होईल प्रचिती, विठ्ठल होईल प्रचिती, मग गर्जती सूर्ये मनी विधोतयाचा पंढरीरायाचा, मनी विधोतयाचा पंढरीरायाचा. जागृतीमध्ये त्याचं स्मरण, त्या जागृती अवस्थेमध्येच निद्रा येते, स्मरण करत करत झोप आली. म्हणून सुषुप्तीमध्ये सुप्त अवस्थेमध्ये ते असेल तरच प्रगट होणार स्वप्नात, नाही का? म्हणून ते स्वप्न अवस्था विनंती करते, बाई तुझ्यात तेच असू दे बरं का, तुझ्यात जर ती असेल तर माझ्यात येईल.
पंढरीरायाचा कुणाचा वेळ आहे? पंढरीरायाचा 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 मनी वेधोदयाचा पंढरीरायाचा मनी वेधोदयाचा मज बोलू नये आई ते केले मज बोलू नये आई ते केले मनवून मनी बोधले मनवून मनी बोधले बाप रखुमा देवीवरून विठ्ठले बाप रखुमा देवीवर विठ्ठलाने काय केलं? तिथे नेले मी माझे स्वरूपाच्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर मी आणि माझं शिल्लकच राहत नाही. तिथे नेले मी माझे मनी वेधू तयाचा मनी वेधू तयाचा पंढरी रायाचा पंढरी रायाचा मनी वेधू तयाचा मनी वेधू तयाचा महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम स्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम बोला पुंडलिकावर हरिविठ्ठल ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज जय महाराज महाराज कैवल्याचा पुतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जीवाळा चैतन्याचा जीवाळा ज्ञानोबा साधकाचा माय बाप साधकाचा माय बाप दर्शने हरे ताप दर्शने हरे ताप सर्वाभूती सुख रूप ज्ञानो बाबा सर्वाभूती सुख रूप ज्ञानो बाबा अवचिता परिमळू सुळकला आळूमाळ अवचिता परिमळू सुळकला आळूमाळ मी म्हणे गोपाळू आला गे माळे म्हणे गोपाळू आला गे माळे सासरती सासरती बाहेर निघाले सासरती सासरती बाहेर निघाले हक्काची मेखेले काय करू हक्काची मेखेले काय करू मदत करा का उपचारू अधिक ताप भरू मदत करा का उपचारू अधिक ताप भरू माऊली म्हणतात एकदा मी माझ्या मंदिरामध्ये बसले असताना
अवचित अल्प अशी अत्यंत शीतळ व सुवासिक वायूची झुळूक आली आणि त्या वासावरून ओळखलं हा दुसरा तिसरा कोणी नाही, तोच असला पाहिजे. पुष्कळला आपण आवाजावरून ओळखतो कोण आलं, खाकरण्यावरून ओळखतो कोण आलं, वासावरून ओळखतो कोण आलं. तसं वासावरून कळलं ज्याचा आपल्यात वास आहे तोच आलाय. हे कळलं तरी त्याचा स्वभाव माहिती होता, तो सहज भेटणारा नाही. म्हणून चाचरती चाचरती बाहेर निघाले, खक्कचिने केले काय करू, खक्कचिने केले काय कर. फसले हो, नुसता वास आला पण तो नव्हता. मज करा का उपचारू अधिक तापू, मज करा का उपचारू आ सखे शारंगरू भेटवा, सखे शारंगरू भेटवा का. सखीला सांगते ती विरहिणी, आता काहीतरी उपचार करा आता. हो, येईल असं वातावरण येऊ नये याच्यासारखं दुःख दुसरं नाही. हो, येणारच नाही असं नक्की ठरलं असतं तर वाईट वाटलं नसतं, पण येण्याची चाऊल लागली, आला असं वाटलं पण आला नाही. आणि म्हणून ज्ञानोबारा इथे मोठं गोड गातात, सखीला सांगतायत, सखै सखै शारंगरू भेटवा का, मज करा का उपचारू अधिक तापू, मज करा का उपचारू. सखीने विचारलं, अगं ज्याच्या नादी तू लागलीस तो कोण आहे, तो कसा आहे. सांगू म्हणाली, तो सावळा सुंदरू कासे पितांबरू, तो सावळा सुंदरू कासे पितांबरू आ लावण्य मनोहारू देखिएला, लावण्य मनोहारू देखिएला आ भरलिये दृष्टी जव डोळा न्याहाळी, भरलिये भरलिये दृष्टी जवळ डोळा न्याहाळी, तव कोठे वनमाळी गेला गे माई, तव कोठे वनमाळी गेला गे माय. मज करा का उपचारू अधिक ताप भरू, मज करा का उपचारू. मुठी भरल्या दृष्टीने बघू लागले, आला म्हणून. असंच असतं, एका ठिकाणी माऊली म्हणतात, जवळ आहे परी भेटेना. तव कोठे वनमाळी, तव कोठे वनमाळी हताशूर म्हणतात, अंतःकरण भरून आलं. गेला गे माय, गेला गे माय, करा का उपचारू अधिक ताप भरू, मज करा का उपचारू अधिक ताप. बोधोनी ठेले मन तव झाले आणे आण, बोधोनी ठेले मन तव झाले आणि आण. तो कोणी घेतले प्राण माझे गे माय. त्याने आपले मनोहर दर्शन मला दिलं, पण माझे प्राण मात्र सोकून घेतले. असं घडलं. बोधोनी ठेले मन तव झाले आणि आण, तो कोणी घेतले प्राण माझे गे माय. बाप रखुमा देवी वरू
विठ्ठलू सुखाचा बाप रखुमा देवीवरून विठ्ठलू सुखाचा तेने काया मने वाचा तेने काया मने वाचा तेने काया मने वाचा वेथिले मज करा का उपचारू अधिक ताप भरू मज करा का उपचारू अधिक ताप भरू सखये 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 सारंग धरू हेटवाचा करा का उपचारू अधिक ताप भरू मज करा का उपचारू अधिक ताप भरू एकदा माऊली अलंकापुरामध्ये सहज बसले असताना पांडुरंगाची आठवण झाली, स्मरण झालं. आपल्या सख्याचं स्मरण झाल्यानंतर जीव घायाळच होतो. नामीच विरहिणी नाही का. आणि अशी अवस्था निर्माण झाल्यानंतर समोर असा कावळा बसलेला बघितला पहिलं. आणि प्रेम एकदा निर्माण झाल्यानंतर कळतच नाही कोणाशी काय बोलावं, कसं बोलावं. तीच प्रेमाची विवशता असते. आणि समोर बघून त्या कावळ्याला म्हणतात, अरे काऊ, जातोस का रे उडत पंढरपूरला? हो. आणि माझ्या सख्याचा शकून सांगतोस का? हा सांग, तू येईल का? तू येईल का? तू येईल का? आणि एवढं जर तुम्हाला सांगशील ना, तुझं सोन्याने वडविनं पाहू. काय प्रेमाची अवस्था आहे बघा. कुठे तो कावळा पुन्हा भेटणार, कुठे त्याच्या पायाचं माप घेणार, कोणता सोनार गाठणार, आणि त्याच्या पावलाला ते टोपण कसं करणार. हे प्रेमात अर्थच लावायचे नसतात. प्रेमाचा अर्थ लावायला गेला तर अनर्थ होतो. म्हणून ची अवस्था भोगणं हेच प्रेमाचं वैशिष्ट्य आणि हेच विरहिणीचं विशेषत्व. आणि त्या अवस्थेतून त्या कावळ्याशी ज्ञानोबा बोलतात. पहिलं तोगे काऊ कोकताहे, पहिलं तोगे काऊ कोकताहे, शकून गे शकून गे माये सांगत से. अरे सांग बाबा, शकून सांग आम्हाला. शकून गे माये सांगत से. उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मडविन पाहू. उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मडविन पाहू. पाहुणे पंढरीला पाहुणे हे पंढरीराव पाहुणे पंढरीराव घरात कैयेती घरात कैयेती घरात कैयेती. उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मडविन पाहू. उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मडविन पाहू. आणि अजून काय काय देईन तुला कावळ्या? काऊ माहिती आहे तुला,
दही भाताची उंडी लावीन तुझे मुंडी. अहो सतत गटारात पडलेलं उचलण्याची सवय त्या कावळ्याला. ज्ञानोबाराय म्हणतात तुला काय काय दिन माहितीये? हो, दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी. जीवा पडिये माझा जीविता जीवलग अत्यंत आवडणारा. जीवा पडिये त्याची गोडी गोडी सांगवेगी. उडरे काऊ तुझे सोन्याने मडविन पाऊ. उडरे काऊ तुझे सोन्याने मडविन पाऊ. तुझे भरोन या वाटी लावीन तुझे कोठी. बघा भाषा प्रभू बर का, नवीन शब्दसृष्टी निर्माण करणारा. पण प्रेमाची भुली अशी आहे, हे भुलीची भारणी. न बोलवे परी बोलवी श्रद्धा. ही भुलीची भारणी अशी होती की त्यांना हे लक्षात आलं नाही की कावळ्याला तोच आहे का ओठ आहे. काय प्रेमाची व्यवस्था आहे बघा. असा शब्द इकडे तिकडे कधी न होणारी माऊली, पण प्रेमाच्या अवस्थेमध्ये कसे भुलले बघा. आणि यालाच प्रेम म्हणावं. साक्षी असेल तर प्रेम नव्हे, साक्षी जेव्हा समरस होतो हीच प्रेमाची अवस्था आहे. लावीन तुझे ओठी सत्य सांगे गोठी. सत्य सांगे गोठी. विठो 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 विठो. सत्य सांगे गोठी विठो. येईल काही उडरे काऊ तुझे सोन्याने मडविन पाऊ. उडरे काऊ तुझे सोन्याने मडविन पाऊ. खेड्यापाड्यामध्ये लेखी सुना बर का, तो कावळा बसतो की नाही आणि दिवाळीचं वगैरे सण आला की नाही, कावळ्या माझा भाऊ येणार असेल तर उडून जा. तसा माझा पंढरराव येणार असेल तर उडून जा, पण निरोप घेऊन ये तिकडे जाऊन. केव्हा येणार आहे. काय प्रेमाची अवस्था आहे. आंबिया डाळिया फळे चुंबी रसाळ. आजचे रे काळी शकून. आजच्या वेळेला माझा पंढरराव केव्हा येईल एवढा शकून सांग. आजचे रे काळी शकून. शकून सांगवेगी उडरे काऊ तुझे सोन्याने मडविन पाऊ. उडरे काऊ तुझे सोन्याने. पाहुणे पंढरीराम पाहुणे पंढरीराम घरात कैलेची. उडरे काऊ तुझे सोन्याने मडविन पाऊ. उडरे काऊ तुझे सोन्याने. ज्ञानदेव म्हणे जाणी दे कुणे. ज्ञानदेव म्हणे जाणी दे कुणे. हे तती पंढरी राणे
सकून सांगे हे तत्ती पंढरी राणे सकून सांगे उडरे कावू तुझे सोन्याने मडविन पाहू उडरे कावू तुझे सोन्याने मडविन पाहुणे पंढरी राम पाहुणे पंढरी राम खरा कैनेती उडरे कावू तुझे सोन्याने मडविन पाहू उडरे कावू तुझे सोन्याने मडविन पाहू सोन्याने मडविन पाहू पाचा दामाचा धोंगडा निसेन पाचा दामाचा धोंगडा निसेन पाचा दामाचा धोंगडा निसेन पाचा दामाचा धोंगडा निसेन उरली मोठते उरली मोठते मी देवी नगे बाई कामारी होईन कामारी होईन पारमार्थिक साधना करत असताना आणि प्रभूचा साक्षात्कार जर व्हायचा असेल तर जीवनामध्ये येईल त्या प्रसंगाला तोंड देण्याची तयारी पाहिजे, जबरदस्त त्याग पाहिजे. त्या गोपाळाची घररेगी होण्याकरता ज्ञानोबाराय म्हणतात मालकीण नको, त्याच्या घरात काम करणारी एखादी मोलकरीण म्हणून माझी जायची तयारी आहे. पाचा दामाचा धोंगडा जाड बर्डन येशील 5 रुपयात असं कधी तक्रार करणार नाही की तुमच्या अंगावर एवढं चांगलं, त्याच्या अंगावरची घोंगडी चांगली आहे. स्वगत सच्चिदानंदे बोनी शुद्ध सत्व गुण विणारी असं म्हणणार नाही की तुम्ही काय करता, तुम्ही काय खाता, तुम्ही काय घालता आणि आम्हाला असं का नाही. पाचा दामाचा धोंगडा निसेन पाचा दामाचा धोंगडा निसेन जाड भरडं नेशी आणि तुमच्या सगळ्यांच्या घरातलं जे राहिलेलं उष्ट माष्ट आहे ते खाईल. उरली मोठते मी उरली मोठते मी देवी नगे बाई कामारी होईन कामारी होईन. हो, त्याच्या घरात जर प्रवेश मिळायचा असेल तर मालकीण होऊन नाही, सेवेदारी होऊनच कामारी होईन. या गोपाळाचे खर रिघन गे बाई या गोपाळाचे घर रिघन गे
कामारी 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 होईन त्याचा उंबरावशी साखरीन त्याचा उंबरावशी साखरीन असं म्हणणार नाही आम्हाला सतरंजी द्या आम्हाला गादी नाही हो समतेचा हक्क सांगणार नाही असं म्हणणार नाही अहो तुम्ही पलंगावर झोपता तुमचा काय थाट त्याचा उंबरा उशिसा करीन माऊली म्हणतायत बरं का हे ते जर कामारी व्हायला तयार आहे तर आपलं कुठचं स्थान ते बघा आपण तुमची दासीचा दास करून ठेवा दासीचा दास तसं आपण दासीचे दास होऊ फार सुंदर लिहितात महाराज त्याचा उंबरा उशिसा करीन वरियेर धारमी हो और रात्री उंबऱ्याला टेकून झोपीन येईल त्याच्या लाता खाईन वरियेर धारमी सारी नगे वरियेर धार असं म्हणणार नाही अमक्याची लात लागली तमक्याची लात लागली नाही म्हणणार कारण माझं लक्ष एकावर आहे सर्व येणारात कधीतरी तू अशी वरियेर धार अहो घरातली 10 माणसं आणणार एकदा तरी तू उमऱ्यातून बाहेर का नाही वरियेर धार मी सारी नगे बाई कामारी 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 होई कामारी 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 होई या गोपाळाचे घर घररिगी शब्द फार गोड आहे गोपाळाचे घर रिखे नगे पाहिजे या गोपाळाचे घर रिखे नगे पाहिजे कामारी 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 होईन कामारी 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 होईन निवृत्ती ज्ञानदेवा पुस्ततील वर्म निवृत्ती ज्ञानदेवा पुस्ततील वर्म त्यासी कामिन मी त्यासी कामिन मी पुढे नगे पाहिजे कामिन मी त्यासी कामिन मी पुढे नगे कामारी 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 होईन कामारी 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 होईन या गोपाळाचे घर दिखे नगे बाई या गोपाळाचे घर दिखे नगे बाई कामारी 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 होईन कामारी 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 होईन कामारी होईन कामारी होईन आणि अशी अवस्था निर्माण झाल्यानंतर समोर असा कावळा बसलेला बघितला पहिलं आणि प्रेम एकदा निर्माण झाल्यानंतर कळतच नाही कोणाशी काय बोलावं कसं बोलावं तीच प्रेमाची विवशता असते आणि समोर बघून त्या कावळ्याला म्हणतात अरे काऊ जातोस का रे उडत पंढरपूरला हो आणि माझ्या सख्याचा शकून सांगतोस का हा सांग तू येईल का तू येईल का तू येईल का आणि एवढं जर तुम्हाला सांगशील ना तुझं सोन्याने वडविनं पाहू काय प्रेमाची अवस्था आहे बघा कुठे तो कावळा पुन्हा भेटणार कुठे त्याच्या पायाचं माप घेणार कोणता सोनार गाठणार आणि त्याच्या पावलाला ते टोपण कसं करणार हे प्रेमात अर्थच लावायचे नसतात प्रेमाचा अर्थ लावायला गेला तर अनर्थ होतो म्हणून ची अवस्था भोगणं हेच प्रेमाचं वैशिष्ट्य आणि हेच विरेणीचं विशेषत्व आणि त्या अवस्थेतून त्या कावळ्याशी ज्ञानोबा राय बोलतात
पहिला तोगे काऊ को कथाए पहिला तोगे काऊ को कथाए शकुन गे शकुन गे माये सांगत से अरे सांग बाबा शकुन सांग आम्हाला शकुन गे माये सांगत से उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मडविन पाहू उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मडविन पाहू पाहुणे पंढरीला पाहुणे हे पंढरीला पाहुणे पंढरीराव घरात कैयेती घरात कैयेती घरात कैयेती उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मडविन पाहू उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मडविन पाहू आणि अजून काय काय देईन तुला कावळ्या काऊ माहिती आहे तुला दही भाताची उंडी लावीन तुझे मुंडी अहो सतत गटारात पडलेलं उचलण्याची सवय त्या कावळ्याला ज्ञानोबाराय म्हणतात तुला काय काय दिन माहिती आहे हो दही भाताची उंडी लावीन तुझे मुंडी जीवा पडिये माझा जीविता जीवलग अत्यंत आवडणारा जीवा पडिये त्याची गोडी सांगवेगी जीवा जीवा पडिये त्याची गोडी सांगवेगी उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मडविन पाहू उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मडविन पाहू तुझे भरोन या वाटी लावीन तुझे पोटी बघा भाषा प्रभू बर का नवीन शब्दसृष्टी निर्माण करणारा पण प्रेमाची भुली अशी आहे हे भुलीची भारणी न बोलवे परी बोलवी श्रद्धा ही भुलीची भारणी अशी होती की त्यांना हे लक्षात आलं नाही की कावळ्याला तोच आहे का ओठ आहे काय प्रेमाची व्यवस्था आहे बघा असा शब्द इकडे तिकडे कधी न होणारे माऊली पण प्रेमाच्या अवस्थेमध्ये कसे भुलले बघा आणि यालाच प्रेम म्हणावं साक्षी असेल तर प्रेम नव्हे साक्षी जेव्हा समरस होतो हीच प्रेमाची अवस्था आहे लावीन तुझे ओठी सत्य सांगे गोठी सत्य सांगे गोठी विठो 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 सत्य सांगे गोठी विठो लक्षाई उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मडविन पाहू उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मडविन पाहू खेड्यापाड्यामध्ये लेखी सुना
बरं का. तो कावळा बसतो की नाही आणि दिवाळीचं वगैरे सण आला की नाही, कावळ्या कावळ्या माझा भाऊ येणार असेल तर उडून जा. तसा माझा पंढरराव येणार असेल तर उडून जा, पण निरोप घेऊन ये तिकडे जाऊन. केव्हा येणार आहे, केव्हा येणार आहे. काय प्रेमाची अवस्था आहे. आंबिया डाळिया फळे चुंबी रसाळ, आजीचे रे काळी शकून. आजच्या वेळेला माझा पंढरराव केव्हा येईल एवढा शकून सांग. आजीचे रे काळी शकून शकून सांग वेगी, सांग वेगी, सांग वेगी, सांग वेगी. उडरे काऊ तुझे सोन्याने मडवीन पाहू. उडरे काऊ तुझे सोन्याने. पाहुणे पंढरीराम, पाहुणे पंढरीराम घरात कैलेची. उडरे काऊ तुझे सोन्याने मडवीन पाहू. उडरे काऊ तुझे सोन्याने. ज्ञानदेव म्हणे जाणी दे कुणे, ज्ञानदेव म्हणे जाणी दे कुणे. हे तती पंढरी राणे शकून सांगे. हे तती पंढरी राणे शकून सांगे, शकून सांगे. उडरे काऊ तुझे सोन्याने मडवीन पाहू. उडरे काऊ तुझे सोन्याने मडवीन पाहू. पाहुणे पंढरीराम, पाहुणे पाहुणे पंढरीराम, पाहुणे पंढरीराम. खरा कैनेती, खरा कैनेती, खरा कैनेती. उडरे काऊ तुझे सोन्याने मडवीन पाहू. उडरे काऊ तुझे सोन्याने मडवीन पाहू. सोन्याने मडवीन पाहू, सोन्याने मडवीन पाहू.